श्रावण महिना अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपल्यानं नागरिकांची पावलं मांसाहार बाजाराकडे वळतायत। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या आठवडी बाजारातही गावरान कोंबडा कोंबडी खरेदी करण्यासाठी व्यापारी आणि ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती। गावरान कोंबड्याच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी गावरान पक्ष्यांना अधिक मागणी आहे। आषाढी एकादशीनंतर श्रावण मास सुरू होण्यापूर्वी ग्रामीण भागासह शहरातील घरोघरी आखाडी पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आणि आखाडी महिन्याच्या पार्श्वभूमीवर गावागावातील आठवडा बाजारांमध्ये खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। विशेषतः गावरान कोंबडे, काळ्या पिसांच्या कोंबड्या आणि कडकनाथला ग्राहकांकडून मोठी पसंती दिली जाते। सध्या गावरान कोंबड्यांचे भाव गगनाला भिडलेत। इतर वेळी 400 ते 500 रुपयांना मिळणारा चांगल्या वजनाचा गावरान कोंबडा आता बाजारात 900 ते 1000 रुपयांपर्यंत मिळतोय, तर 300 रुपयाला मिळणारी साधी कोंबडी 700 रुपयाला मिळतेय। आषाढात देवाला कोंबडा कोंबडी किंवा बकरं कापून नैवेद्य दाखवण्याची आणि नवस फेडण्याची परंपरा असल्यानं लाल तुऱ्याच्या आणि वजनदार गावरान पक्ष्यांना जास्त दर मिळतोय। बॉयलर चिकनच्या तुलनेत देशी पक्ष्यांची आवक मर्यादित असल्यामुळं व्यापाऱ्यांनी दर वाढवलेत। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या आठवडा बाजारात सकाळपासूनच कोंबडा कोंबडी खरेदी विक्रीसाठी व्यापारी आणि ग्राहकांनी गर्दी केली होती। व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागातून पक्षी संकलित करून बाजारात विक्रीसाठी आणले होते। श्रावण महिना अवघ्या 8 दिवसांनंतर सुरू होणार असल्यानं गावोगावी आखाडी पार्ट्यांचं आयोजन सुरू आहे, त्यामुळे चिकन आणि मटणाच्या मागणीत वाढ होतीये। आखाडाचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यानं येत्या रविवारी आणि गटारी अमावस्येच्या तोंडावर बाजारात अजून मोठी उलाढाल होण्याची व्यापाऱ्यांनी शक्यता वर्तवली आहे।